शालेय जीवनामध्ये 10वीच्या वर्गातल्या आठवणी या आपल्या चिरकाळ स्मरणात राहतात. 10वीच्या वर्गातली मौज मस्ती, अभ्यास आणि वेगवेगळ्या गोष्टींच्या आठवणी या सुगंधाप्रमाणे दरवळतात. 10वीच्या निरोप समारंभातील हे भावस्पर्शी भाषण. 10वीच्या माझ्या पहिल्या बॅचचा हा निरोप समारंभ या ठिकाणी संपन्न होत असताना जसं तुमच्या एका डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंद आहे, तशीच माझी पण अवस्था झालेली आहे. कारण मी जेव्हा 10वीच्या वर्गाला शिकवायला आलो त्यावेळी मला 10वीचं विज्ञान 1, विज्ञान 2, इतिहास हे विषय देण्यात आले. माझं तर थोडंसं इंग्रजी माध्यम असल्यामुळे मला मराठी माध्यमात शिकवायला थोडी अडचण आली सुरुवातीला. तर मला घरी अभ्यास करावा लागायचा. मी साधारणतः 8-10 दिवस घरी अभ्यास करून मग वर्गात शिकवायचो. पण नंतर मला ते जमून गेलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने माझं शैक्षणिक वर्ष हे 10वीच्या बॅच सोबत पार पडलं. खरं म्हणजे ही जी शाळा आहे ना, या शाळेशी जोडलेल्या आठवणी तुम्ही व्यक्त केलेल्या आहे ना, त्या सर्व आठवणी तुमच्या जीवनामध्ये अत्तराच्या कुपीसारखे दरवळत राहतील बघा. म्हणजे तुम्ही आयुष्यात कुठेही जा पण या आठवणी तुमच्या सोबत कायम राहतील. आणि म्हणून आजचा दिवस हा अत्यंत भावनिक आणि निरोपाच्या हळव्या क्षणांचा दिवस आहे. तुम्ही जेव्हा कुठे जीवनामध्ये पुढे जाल तेव्हा माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे की ज्ञानाने परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. संस्कार पण तुम्हाला दिलेले आणि या ज्ञान आणि संस्कारांची सांगड घालून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करा. चांगले मित्रमैत्रिणी सोबत ठेवा, चांगल्या इन्स्टिट्यूटला प्रवेश घ्या. आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये 11वी 12वी किंवा तुमचं कोणत्याही कौशल्य शिक्षणासाठी तुम्हाला काही अडचण आली तर आम्ही मदत करायला सदैव तयार आहोत. पण त्यासाठी सुद्धा तुमचा ॲटिट्यूड, तुमचं नेचर हे सुद्धा चांगलं असलं पाहिजे. हे जग खूप मोठं आहे, स्पर्धा खूप तीव्र आहे. बाहेरच्या शाळांमध्ये गेल्यावर तुमच्या नावाने सुद्धा तुम्हाला कोणी ओळखणार नाही अशी परिस्थिती असते, कारण हजारो विद्यार्थी शिकतात. म्हणून तुम्ही कुठेही भरकटू नका माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो. चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा. श्रावणीने इथे सांगितलं की तुम्ही या शाळेतून जा पण चांगली व्यक्ती बनून परत या शाळेत या. ही शाळा सदैव तुमच्या स्वागतासाठी आतुर असेल. मी सर्वांना 10वीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि शेवटी इतकंच म्हणतो, ए स्कूल तेरे चाहने वाले कभी कम नहीं होंगे. ए स्कूल तेरे चाहने वाले कभी कम नहीं होंगे. लेकिन कल से इस महफिल में आप लोग नहीं होंगे, आप लोग नहीं होंगे.